मनसेचे इगतपुरीच्या कॅमल व्हॅली रिसॉर्टमध्ये 3 दिवसीय शिबिर जे आहे ते पार पडणार आणि यासाठी महत्त्वाचे पदाधिकारी, महत्त्वाचे नेते आणि पहिल्या आणि दुसऱ्या पिढीतले जे काही नेते आहेत ते मनसेचे इगतपुरीच्या या कॅमल व्हॅली रिसॉर्टमध्ये पोहोचायला सुरुवात झालेली आहे। ठाण्याचे मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आता या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये मुंबईहून अनेक महत्त्वाचे नेते जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी पोहोचणार आहेत। स्वतः राज ठाकरे सुद्धा या ठिकाणी दुपारपर्यंत पोहोचतील आणि त्यानंतर 3 दिवस मनसेच्या सगळ्या नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन जे आहे ते राज ठाकरे करणार आहेत। या सगळ्या शिबिरादरम्यान येत्या काळातील राजकीय रणनीती कशा पद्धतीची असेल, पक्षाची ध्येय धोरण काय असतील आणि मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुका असतील किंवा इतर ज्या महानगरपालिकांच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्यामध्ये पक्षाची भूमिका काय असेल। खरं तर राज्यामध्ये सध्या मराठी भाषेवरून वाद सुरू आहेत, कारण हिंदी सक्ती जी लादली गेलेली होती ती हिंदी सक्ती मागे घ्यायला भाग पाडण्यासाठी मनसेनं महत्त्वाची आणि आक्रमक भूमिका बजावलेली होती आणि यामध्ये ठाकरे बंधू एकत्र सुद्धा येताना पाहायला मिळालेले होते। विजय मेळाव्यामध्ये स्वतः राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर ते पाहायला मिळाले। महाराष्ट्राला त्यांनी एकत्रित संबोधित केलं आणि त्यानंतर युतीची उत्सुकता जी आहे ती संपूर्ण महाराष्ट्राला लागलेली आहे। ठाकरे बंधूंच्या भाषणामध्ये कुठेतरी येत्या काळातल्या राजकीय रणनीतीचा जो काही सुस्पष्ट संकेत आहे तो पाहायला मिळालेला आहे आणि स्वतः उद्धव ठाकरेंच्या भाषणामध्ये ते म्हणाले होते की एकत्र राहण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि या सगळ्यानंतर आता युतीचं नेमकं काय होणार हा प्रश्न महाराष्ट्राला पडलेला आहे। अशातच मनसेचं हे 3 दिवसांचं महत्त्वाचं शिबिर इगतपुरीच्या कॅमल व्हॅली रिसॉर्टमध्ये पार पडत आहे। त्यामध्ये सगळे महत्त्वाचे नेते, प्रमुख पदाधिकारी आणि वेगवेगळे जे काही महत्त्वाच्या पदावरती आहेत मनसेचे नेते ते सुद्धा या ठिकाणी पोहोचत आहेत। दुपारपर्यंत राज ठाकरे या ठिकाणी पोहोचतील आणि त्यानंतर आजपासून पुढचे 3 दिवस सगळ्या पक्षाच्या नेत्यांना, पहिल्या फळीतल्या सगळ्या नेत्यांना, त्याचबरोबर पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे काय मार्गदर्शन करणार, येत्या काळातली पक्षाची ध्येय धोरण काय असणार आणि रणनीती कशा पद्धतीची असणार हे ठरणार आणि यासाठीच हे शिबिर हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जात आहे। सध्या इगतपुरीच्या या कॅमल व्हॅली रिसॉर्टच्या बाहेर आता आपण आहोत आणि हळूहळू पक्षाचे नेते जे आहेत ते पोहोचायला सुरुवात झालेली आहे। अविनाश जाधव आता या ठिकाणी पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळामध्ये मुंबईहून काही बसेसच्या माध्यमातून महत्त्वाचे नेते, पदाधिकारी आणि त्याचबरोबर इतर जे काही लोक आहेत ते सुद्धा पोहोचणार आहेत आणि राज ठाकरे सुद्धा दुपारपर्यंत या ठिकाणी पोहोचतील आणि त्यानंतर पुढचे 3 दिवस हे शिबिर मनसेचं चालू राहणार आहे। त्यामुळे या शिबिरामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि येत्या काळातल्या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये मनसे कशा पद्धतीची भूमिका बजावणार, युतीचं काही संकेत या शिबिरामध्ये दिले जात आहेत की पक्षाची एकांगी भूमिका जी आतापर्यंत राहिलेली आहे तीच राज ठाकरे स्पष्ट करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन गणेश रहाटे सोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, इगतपुरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।